नमस्कार. तर आज आपण लंघन चिकित्सेविषयी बोलूयात. तर लंघनम परमम औषधम, लंघनम परमम औषधम, लंघनाला परम औषध असं म्हणलं आहे. आयुर्वेदामध्ये चिकित्सेतला हा एक प्रकारच आहे. तर कसं असतं, याचं उदाहरण तुम्हाला मी एका गाडीचं उदाहरण देऊन सांगते. जसं गाडी असते, तिला आपण रोज पुसतो, आठवड्यातनं एकदा धुतो, महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा सर्व्हिसिंग करतो, तेव्हाच ती गाडी उत्तम राहते ना. आपलं शरीर हे एका गाडीच्या सारखंच आहे. तर आपल्या शरीरालासुद्धा या लंघनाची आवश्यकता का आहे? तर लंघन केल्यामुळे हलकेपणा येतो. लंघन म्हणजेच काय? लाघवता. पण या लंघनाचे अनेक प्रकार आहेत. जसं आपण सकाळी सूर्यप्रकाशात बसतो, थोडासा हलका व्यायाम करतो, रोज आपण फिरायला जातो, हे एक प्रकारचं लंघनाचे नैसर्गिक असलेले प्रकार आहेत. किंवा आपण आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, महाशिवरात्रीसारखे उपवास करतो. पण उपवास करताना काय करतात सगळेजण? दिवसभर साबुदाणा वडा, बटाट्याचा शिरा किंवा आणखीन बरेच उपवासाचे पदार्थ खात असतात. तर असं केल्यानं त्या उपवासाचा किंवा लंघनाचा फायदा नाही होत. खरं लंघन करायचं असेल तर तुम्ही काय करायचं? जेव्हा तुम्हाला अतिशय तहान लागेल तेव्हाच तुम्ही पाणी प्या किंवा ताक पिऊ शकता. आणि अगदीच तुम्हाला भूक जर असह्य झाली संध्याकाळपर्यंत, तर मग तुम्ही थोडंसं मुगाचं कढण किंवा मुगाचं डाळ, हलकी पातळ अशी डाळ करून घेऊ शकता. यामुळं तुम्हाला शरीरात हलकेपणा येतो, एक प्रकारचे चैतन्य स्फूर्ती येते. तर असं लंघन तुम्ही तुमच्या शक्तीप्रमाणे आठवड्यातून, 15 दिवसातून, महिन्यातून करू शकता. धन्यवाद.